ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेले आहेत. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाही अशा निवासी मालमत्ता धारकांचे नळ संयोजन खंडित करणे, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करणाऱ्यांच्या कडक सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्यात. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, ज्यांच्यावर तात्काळ जप्ती वॉरंट बजावणे, नळ संयोजनं खंडित करणे, पाणीपुरवठा बंद करणे, नळ जोडणी व इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ताधारकांवरती जप्ती व सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच करवसुली वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी महापालिकेने मालमत्ता कर जमा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सन 2026-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता महापालिकेच्या www.thanecity.government.in या संकेतस्थळावरती ई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.